श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वैद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 20 फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन आहे. गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून या दिवशी केलेले श्री गुरूंचे स्मरण तसेच आराधना, उपासना, मंत्रांचा जप, विशेष पूजन लाभदायक व पुण्य फलदायी मानले गेले आहे. राज्यासह देशात आणि परदेशातही गजानन महाराजांचे मठ आहेत. या मठात नित्य नियमाने भाविक जातात आणि महाराजांचे दर्शन घेतात. गण गण गणात बोते हा केवळ साधा मंत्र नसून तो सिद्ध मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ नीट समजून घेतला आणि त्यानंतर त्याचा यथाशक्ती जप केला तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करता येऊ शकेल. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे झाला व कधी झाला हे अज्ञात आहे. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असतात. गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात. या मंत्राचा जयघोष केला जातो. गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले असते. असे सांगितले जाते, सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. आपली दुःखे अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली. गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्याचे स्पष्टीकरण करत असे. महाराज अंतर्यामी होते. त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहता किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत. अनेक लोकांना दुःख, संकट, रोग यांपासून मुक्त करून त्यांनी सन्मार्गाला लावले. आता उद्या आपल्याला काही उपाय व सेवा करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गजानन महाराज की जय जरूर लिहा. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल, चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो. तसेच हळद भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. या दिवशी गुरुवार देखील आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. त्यावरती देखील हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. आता या दिवशी आपण आपल्या तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता यानंतर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हे दूध आपण तुळशीला अर्पण करायचं आहे. आता यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुळशी मातेजवळ व्यक्त करायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये आर्थिक टंचाई असेल, घरामध्ये पैसा येत नसेल, ज्या काही पैशाशी संबंधित समस्या असतील तर त्या हा उपाय केल्यामुळे जरूर दूर होत असतात. तसेच तिथे बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला गजानन महाराजांची पूजा सेवा करायची आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये गजानन महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल असे नाही, तर स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल, स्वामी महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे. तसेच दत्तगुरु महाराजांची मूर्ती असेल तर दत्तगुरु महाराजांना देखील आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता यानंतर त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. मग हिना अत्तर लावायचा आहे, चंदन लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे. आता या दिवशी आपल्याला विजय ग्रंथ हा पठण करायचा आहे.
श्री गजानन महाराजांचा हा विजय ग्रंथ आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी आपण विजय ग्रंथ आवर्जून पठण करावा. अगदी मोबाईलवरती लावत असतो तेव्हा देखील आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण ही सेवा करायची आहे. हा ग्रंथ जेव्हा आपण म्हणत असतो, वाचत असतो, तेव्हा तो मोठ्याने उच्चार करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच या दिवशी आपण दिवसभरामध्ये 2 शब्द बोलायचे आहे, तर ते म्हणजे गण गण गणात बोते. या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव. गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा. प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजवणार नाही. गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गण गण गणात बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे, ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी. म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते असे म्हटले जाते. आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल. अगदी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या मंत्राचा जप आपण जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आवर्जून करायचाच आहे. तसेच 108 वेळा देखील हा मंत्र म्हणा. यानंतर तुमची इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना, गजानन महाराजांना सांगायची आहे. मग कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.